व्हाय सप्लिमेंटची गरज काय? तर सप्लिमेंटची गरज काय आहे? सगळ्यात महत्वाचं, आजची कंडिशनला स्त्री आणि पुरुष एकत्र मिळून एक पेशी तयार होती गर्भामध्ये, त्याचा टिश्यू तयार होतो, एक अवयव तयार होतो आणि एक सिस्टम तयार होऊन एक शरीर तयार होतं. हे शरीर जेव्हा आलं तर कलियुगात, सतयुगात ह्या शरीराचे आयुष्य दिलं 1,00,000 वर्ष, नंतर 10,000 आलं त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये 1,000 वर्ष आणि कलियुगात 100 वर्षाचं आयुर्मान दिलंय. पण आज जर बघितलं तर ऍव्हरेज 60-70 मध्ये लोक डेथ होतात, पण आजाराची सुरुवात गर्भामधून चालू होऊ राहिली. आणि याचं एक्झाम्पल सत्यमेव जयतेमध्ये आमिर खानजींनी दुधामध्ये केमिकल आहे हे प्रूव्ह करून दाखवलं होतं. म्हणजे जर बघितलं आज एवढं आयुर्मान कमी झालंय, याचा आणखीन प्रूफ्स हॉस्पिटल वाढ राहिलेत, मेडिकल वाढ राहिलेत. कुठल्या पण वयात आज लोक डेथ होऊ राहिलेत. केस पांढरे होणं, केस गळणं, हाडाचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम हायर लेवलला आहेत. चष्मे लागू राहिलेत, दाताचे इश्यू राहिलेत, मूळव्याधाचे इश्यू, सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिलेत. पहिल्या काळात नव्हतं, कॅन्सर होते पहिल्या काळात. त्यानंतर सगळ्यात जास्त पैसा खर्च कुठं होतो? हॉस्पिटलला. हवा कशी आहे? दूषित. हवा दूषित आहे. त्यानंतर पाणी कसं येऊ राहिले? दूषित. बोरिंगचं पाणी पिऊ राहिलेत. काही आता शहरामध्ये पाईपलाईन, टाक्या, हे कंट्रोल होऊ शकतं का? आपल्या हातात आहे कंट्रोल करणं. फूड कसं आहे? केमिकल, फुल केमिकल मारू राहिलेत. याचे एव्हिडन्स आहेत. केमिकल तर मारू राहिलेत, पण लोक आज भेसळ पण वाढू राहिलेत. तेलात भेसळ, साखरेत भेसळ, मसाल्यात भेसळ, तांदूळात पॉलिशिंग सगळीकडे वाढलंय. आणि सगळे पैशासाठी चाललंय. इव्हन भाजीपाल्याला भाव चांगला भेटत नाही म्हणून शेतकरी केमिकल वाढतोय, प्लस मधले एजंट लोक, दुकानदार लोक ते माल विकत नाही म्हणून त्याला ग्रीन ठेवण्यासाठी पण केमिकल मध्ये बुडवतात. फळात इंजेक्शन देताना बघितलं का तुम्ही? टरबूज विरबुजामध्ये कोणी कोणी बघितलंय? टरबुजामध्ये इंजेक्शन, केमिकल सोडला तर इंजेक्ट. दुधामध्ये भेसळ आहे का नाही? दूध पाहिजे किती? 65 करोड, बरोबर ना? 65 करोड लिटर. आणि बनतंय किती? फक्त 14 का 15 करोड लिटर. मग बाकीची जी कमतरता आहे ते दूध आर्टिफिशियल वेनी बनलं जाऊ राहिले. पावडर पण केमिकल पासून. मग आर्टिफिशियल दूध बनलं आता, त्याचा चहा, त्याचीच बर्फी, त्याच काजू कटली, त्याच्याच सगळ्या काही गोष्टी. तर त्याचा परिणाम कसा होत असेल तुमच्या शरीरावर? ते पनीर खातात का नाही तुम्ही भाजीत? यांना विचारा कुठून आणतात दूध. गवळी गायब झाले, पिशव्या. मग पिशव्यात एवढं दूध कुठून आणून राहिले? ते हत्तीच का गाढवाच? गाय आहेत आपल्याकडे. आता संपलं. मला सांगा, दूध बनवण्याची प्रोसेस तुम्ही बदलू शकता का? नाही. केमिकल बदलू शकता का? प्रयत्न करू राहिलो आपण ऑर्गॅनिकचा, पण एवढं स्प्रेड होऊ राहिले की ते होणार. भेसळ कमी होणार का? शेंगदाणे कसे किलो आहेत? 200, 140. 1 किलो तेल काढण्यासाठी किती शेंगदाणे लागतील? कमीत कमी 3-3.5 किलो. आणि शेंगदाण्याचं तेल 120 रुपये किलो. कस काय? म्हणजे शेंगदाणे वापरले किती रुपयाचे? 3 किलोच्या हिशोबाने 450-450. आणि तेल कसं? 150-200 रुपये किलो. बापान ठेवलं वय शेंगदाण्याचं नसन मग ते आता काहीतरी कुठल्या तरी. मग आता ते तेल डायरेक्ट तुमच्या तळलेले पदार्थ इंटेस्टाईन मधून तुमच्या ब्लड मध्ये ते जाणार का नाही जाणार? म्हणजे मला हे समजवायचंय की चांगलं शरीर राहण्यासाठी त्या शरीरामध्ये अन्न, पाणी आणि हवा शुद्ध गेली. पण आज अन्न शेतीतून पण दूषित, मधले विकणारे पण केमिकल, त्यानंतर बाकीच्या गोष्टीत पण भेसळ. आणि त्यानंतर नॉनव्हेज मध्ये जर बघितलं तर भरपूर लेवलला चिकन मध्ये, अंड्यामध्ये केमिकल मिक्स करू राहिले. किती लोकांनी व्हिडिओ पाहिले ते? पोल्ट्री, सगळ्याला माहित आहे केमिकल तयार होऊ राहिले. पण आपण इंद्रियाचे गुलाम आहेत. कोणी किती पण सांगा, नो छुट्टी. बदलणार नाहीत लोक. राईट ऑर रॉंग? लोक नाही बदलणार. लोकांच्या सवयी आपण बदलायला ह्या बिझनेसमध्ये नाही आलो. लोकांच्या सवयी जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण 2-3% लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू. बाबा त्याग करा. पण काही लोक म्हणतात मजा कधी करायची मग? राईट ऑर रॉंग? लोक बदलू शकत? लोकांचा आहार बदलणार नाही, हवा बदलणार नाही, पाणी बदलणार नाही. मग अशाच लोकांना या अशा परिस्थितीत सुद्धा आपण यांचा लाईफ स्पॅन वाढवू शकतो का? यांचा हॉस्पिटलचा खर्च कमी करू शकतो का? यांच्या जीवनातले फायनान्शियल चॅलेंजेस सुधारू शकतो का? तर यस, पॉसिबल आहे. जसं आज प्रत्येक लोक काही ना काही समाजात वर्किंग करू राहिलेत. तर मग मला सांगा, ह्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला आरोग्य राहायचं असेल, तुमचा हा खर्च वाचायचा असेल, तर पर्याय काय आहे? पहिलं ऑप्शन आहे हॉस्पिटल. आईची पैल, बापाची पैल, बायकोची पैल, पोराची पैल, दाताची पैल, डोळ्याची पैल, केसाची पैल, गुडघ्याची पैल, पोटाची पैल आहेत का नाही सगळ्यांच्या? आणि मला वाटतं दवाखानाच झालाय लोकांच्या घरी. मेडिक्लेम पण यायला लागलेत. मग काय करायचं?
याच्यामुळं दिसू पण राहिले लोकांचे आज प्रॉब्लेम्स. अपंग मुलं जन्माला येतात, काहीला बाळच होत नाहीयेत, बाळ झाले तरी मिसकरेज होऊ राहिले, डिलिव्हरी प्रॉब्लेम, सिझरचे प्रॉब्लेम, हजबंड वाईफ मध्ये इश्यू, सगळ्याचे इश्यू तयार होऊ राहिलेत अनहेल्दी. कारण एक दोन शरीर मिळून दुसऱ्या शरीराला जन्म देण्यासाठी सक्षम नाहीये. आणि जरी ते सक्षम असेल तर दोघांचे शरीर एवढे कमजोर आहेत की येणारं बाळ सुद्धा कमजोर जन्माला येऊ राहिले. आहे का नाही? ऍग्री? आपल्या ताटात विष येऊ राहिले आणि विष खातोय आपण 10, 20, 30 वर्षापासून, म्हणून आतमध्ये मूळव्याध आलंय, म्हणून डायजेशन सिस्टम बिघडली, म्हणून बीपी आलाय, म्हणून जॉईंट पेन होऊ राहिलाय, म्हणून मासाचे गोळे लटकू राहिलेत, म्हणून स्किन खराब झाली, हेअरफॉल झालेत, म्हणून डायबिटीस झालाय, म्हणून स्ट्रोक, किडनी, लिव्हरचे प्रॉब्लेम तयार होऊ राहिलेत, म्हणून एनर्जी डाऊन होऊ राहिली, म्हणून झोप येत नाहीये. हे सगळे कॉम्प्लिकेशन कशामुळे झाले तर हे सगळ्या गोष्टी. मग आता याचं सोल्युशन आहे, पहिलं ऑप्शन हॉस्पिटल, सलाईन, टॅबलेट, ऑपरेशन. आहे का? ते काय तुम्हाला अन्न देऊ राहिलेत? हॉस्पिटल इज ग्रेट चॉईस, बट ते प्रॉब्लेमचं फक्त सोल्युशन काढून राहिले, त्याला सोल्युशन मुळापासून करू शकत. ते लांबवत आहेत. काय करतायत? पेन लांबवत आहेत. लई दुखायला लागलं तर गोळी खाणंच आहे. एखाद्याला अटॅक आला, हृदयात दुखायला लागलं, ऍडमिट केलं, रिपोर्ट काढले तर कळलं की ब्लॉक झालंय. पहिलं ऑप्शन स्टेंट टाकणं, म्हणजे त्या याच्यामध्ये एक असं असतं, त्याला असं फाकून स्प्रिंग टाकली ती आणि तो प्रवाह सर्क्युलेट केला जातो. बरोबर आहे? मग लोक म्हणतात स्प्रिंग टाकली, गावरान शब्द. दुसरा ऑप्शन बायपास, त्याला कट करून पाईप कसा जोडला तो, वायर कट करून कनेक्ट कसं केलं जातं, लाईक दॅट ती रक्तवाहिनीला कनेक्ट केलं. बरोबर आहे? मग आता हे जे हॉस्पिटल आहे, हे जे शरीर घाण झालं, तुम्ही कधी हौद बघितलाय का? जे धुतला नाहीये 2-3 वर्षापासून, त्याचं शेवाळ बघितलं कधी? कसं असतं? तुमचं वॉश बेसिन सुद्धा तुम्ही जे खातात वापरता त्याच्या आतला पाईप जर काढून बघितला ना तर त्याला आतून सगळं शेवाळ लागलेलं असेल. मग आपण जे जेवण पोटात टाकतो ते पोटात टाकल्यानंतर आपल्या पोटात इंटेन्स्टाईन आहे, माहितीये तुम्हाला? आतडं. कधी कधी तुम्ही प्राण्यांचं आतडे बघितले असते, तसंच इंटेन्स्टाईन ते आपल्या आतमध्ये. ते तुम्ही जे जेवण टाकतात ते इथं जातं आणि आतमध्ये वलय असते. वलय जसं कपड्यावर पाणी टाकल्यावर ऑब्सॉर्ब करतं, टिश्यूवर पाणी टाकल्यावर एरवीच, तर त्याच्यात जेव्हा आपला आहार जातो तर तो पटपट पटपट ऑब्सॉर्ब करून घेतो. प्युअर मटेरियल. इमॅजिन करा ना, तुम्ही मैदा पण घाण, तेल पण घाण, आणि त्याच्यात तुम्ही तो समोसा तळून खाऊ राहिला, ते पण 3-3. आम्ही पण खाल्लेत. मैदा, तेल, फुल भूक लागल्यानंतर तुम्ही खातात का नाही? पाव बिव अनहेल्दी गोष्टी खातात किंवा आवडणारं जेवण खातात. त्यावेळेस आतमध्ये जेव्हा ते कार्यक्रम जातो ना, त्याला काय घेणं नाही, ते चांगलं आहे का वाईट, ते खेचायचे. जमिनीला काय घेणं नाही, ते कारलं आहे का वांग आहे का बटाटा आहे का आंबा आहे, त्याला उगायचंय. तुमच्या पोटाला काय घेणं नाही, चांगलं आहे का वाईट आहे, तुम्ही जे टाकणार ते येणार. विट्याला काहीच घेणं नाही, पॉवरफुल मटेरियल वापरतोय का कसं वापरतोय. त्या बिल्डिंग मध्ये जे तुम्ही लावणार ती कमजोर होईल, नंतर कळण ती कमजोर आहे, पण ती उगणार. म्हणजे सगळं आतमध्ये जाऊन वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट. जसं तुम्ही लाईट कमी असल्यानंतर मोटर कमी जास्त चालते, बघ 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 बघ, कोणी करते, कोणी कोणी बघितलंय? काय होतं जर लाईट कमी जास्त आली तर? काय स्टार्टर पडू किंवा मोटर जळू? घरात लाईट कमी जास्त होत असेल तर तुम्ही काय करणार? का बरं? टीव्ही जाईन, फ्रीज जाईन, मिक्सर जाईन. अरे टीव्हीची काळजी एवढी, आणि इथं जर पोटात जर रक्तवाहिन्यामध्ये जो हार्ट पासून पंप निघतो आणि त्याचं जर लिव्हरला इम्पॅक्ट कमी जास्त झालं, किडनीला इश्यू यायला लागला, हार्टला यायला, ब्रेनला यायला लागला, तर हे सगळे मेन ऑर्गन फेल्युअर होऊ शकतात का नाही? माहिती आहे काय ऑर्गनचे फेल्युअर होतात? आणि याचा मेनू काढे माहितीये? लिव्हरला नीट करायला एवढे, किडनीला एवढे, ब्रेनला एवढे, बायपासला एवढे, स्प्रिंग टाकायला एवढे मेनू काढ. जसं पावभाजी एवढ्याला, बिर्याणी एवढ्याला, शेवभाजी एवढ्याला असते ना, तसं हॉस्पिटलमध्ये मेनू काढलेत महिनांनो. हो, कसे काय येतं? मेनू काढलेत हॉस्पिटलमध्ये, आणि ते पण पैसेच कमवायला आलेत बाबड्यांनो. फुल प्लॅनिंग आहे, सेटिंग. बरं करायचं नाही, फिरू फिरू यायचं, नेक्स्ट डेट नेक्स्ट डेट. आणि जर तुम्हाला बरं केलं, तुम्हाला प्युअर न्यूट्रिशन प्रोटीन कोणता डॉक्टर समजवतो का? सांगा मला. पटपट पटपट समजवतात. त्यांना इच्छा नाही, त्यांना जरी इच्छा झाली त्यांचं हॉस्पिटल बंद होईल. आणि मग तुम्ही म्हणतात मी खाऊ गो. एक पुस्तक पण आहे, तुमच्या आहाराविषयी डॉक्टरचं अज्ञान. त्यालाच डायबिटीस आहे बिचाऱ्याला. कोणी डॉक्टरने ऐकलं तर ते पण म्हणून बरोबर बोलतोय माणूस, पण आईला धंदा कमी होईल. ते म्हणणं काय नाही, हे नाही आले तर दुसरे येतील, पण येणार. कोणी किती पण मोमला, पुन्हा पुन्हा लोकांना आम्हाचीच गरज. मग मला काय वाटतं, डॉक्टर हे सोल्युशन
आता डॉक्टर तुम्ही पण म्हणा हेल्थ न्यूट्रिशन आजाराचं सोल्युशन घ्या, कधीच डॉक्टर सांगत नाहीत. फक्त सांगतात हे खा, हे खा, हे खा, हे खाऊ नका, एवढंच सांगतात. प्रोटीन सांगितलं, विटॅमिन डी, B12, सोर्स नाही सांगितलं. टॅबलेट विबलेट देतील, पुन्हा पाहिजे तुम्ही त्यांना 2-3 महिन्यांनी रिपोर्ट, 1.5 महिन्यांनी दाखवल्या, पुढच्या विजिटला या. मग 150-200 रुपये तुमच्या तोंडात आग करून ते 150 घेतात फक्त. आपली बायको तरी तोंडाचा वास घेते का आपल्या? तुमच्या तोंडात घालतय, इथं इंजेक्शन देतय 150 रुपयात. 150, 50 लाख शिकलाय तो डॉक्टर. सगळीकडे शिटिंग असते, MRI ला पण असते, एक्सरेला असतील, सोनोग्राफीला पण असते तुमची चिठ्ठी. आणि मेडिकल मध्ये पण एक जणाला म्हणलं 10% कोणाला देऊ भाऊ, त्याला द्यावं लागतं 20%, तुला 10%, मी काय भीक मागू का? म्हणलं नको देऊ, मला जाऊन दे. समज में आ रहा है? आता हे सत्य आहे, हे आमचे काही मित्र डॉक्टर लोक आम्हाला सांगतात. रिअल आहे फंडे. किती लोकांना माहिती आहे या गोष्टी जे बोलतोय मी? पिक्चर मध्ये पण दाखवले, तुम्हाला माहिती आहे का गोष्टी? सत्यता आहे. मग डॉक्टर सोल्युशन आहे का? इमिजिएट प्रॉब्लेमला सोल्युशन. पण मी म्हणतोय खरा ना 80-90% डॉक्टर फिनिश. माझ्या घरचे डॉक्टर फिनिश केलेत मी. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला की बॅलन्स डाएट. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की डाएट्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर डाएट्स मध्ये आता बॅलन्स डाएट पॉसिबल आहे का? किती जणांना माहिती आहे पहिल्या काळात लोक थोडे दही द्यायचे, लोणचं द्यायचे, मीठ असायचं, पापड असायचं, 2 भाज्या असायच्या, एक पातळ एक सुकी, थोडी डाळ असायची, पोळी असायची, तूप असायचं. असायचं का नव्हतं? आता गिळा ते आहे ते वरपा. राईट और रॉंग? आता बॅलन्स डाएट मग मला सांगा शक्य आहे का? तेल मिक्स येऊ राहिले, पाम तेल, साखरेत प्रॉब्लेम, आज जर बघितलं तर शेंगदाण्यात प्रॉब्लेम, दुधात प्रॉब्लेम, व्हेज मध्ये प्रॉब्लेम, नॉन व्हेज मध्ये प्रॉब्लेम. मग करायचं काय? जगायचं तर आहे. मग जर तुम्ही म्हणले की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तर मग मी म्हणतो हे लोक जे आजारी आहेत ते पण एक दिवस असंच म्हणत होते. तुम्ही आजार नाही तर मग मेडिक्लेम का काढला? तुम्हाला गॅरंटी होऊ शकतं काही ना काही. येस ऑर नो? मग आता आजारी झाल्यावर परतहान लागल्यावरच वेर खांदायची का? हे समजावं लागेल. आता तिसरी स्टेप, मग आता काय करावं लागेल? मग आता सोल्युशन आहे सर न्यूट्रिशन सप्लिमेंट. 70 वर्षापूर्वी फॉरेनच्या कंपन्यांना कळलं की एका डब्यामध्ये आपण झाडांचं प्युअर प्रोटीन टाकू आणि लोकांना प्यायला लावू दुधात, पाण्यात. त्याच कंपन्यांना कळलं की आपण 10-20 किलोच्या फळाचा अर्क एकत्र काढून छोट्याशा टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये एका डब्यात विकू, लोक सकाळ संध्याकाळ खातील आणि त्याच्यातून त्यांना पाहिजे ते विटॅमिन मिनरल लोकांना भेटतील. त्यानंतर काही लोक समुद्राच्या आत गेले, शेवाळ काढलं, शेवाळातून काही पिरुनला म्हणून कॅप्सूल बनवली आणि वर रॉकेट्स मध्ये जे जाताना सॅटेलाइट मध्ये आहार म्हणून खायला. आणि गुगलवरती याचे शोध लागलेत. जर मग मेडिकलमध्ये या पांढऱ्या पिवळ्या काळ्या लाल गोळ्या विकू आपल्याला नीट केलं जाऊ शकतं, तर ह्याच फॉर्म मध्ये टॅबलेट लिक्विड थ्रू आपल्याला जेवण पण दिलं जाऊ शकतं. येस ऑर नो? मग लोकांना सांगू शकतो डॉक्टर लोहच्या गोळ्या देतात, विटॅमिन डीच्या देतात, B12च्या देतात का नाही देत? इंजेक्शन देतात. मग इनडायरेक्ट ते तुमच्या आहारातून नाही गेलं म्हणून तुम्हाला हे सप्लिमेंट दिले, पण याच्यात केमिकल रेशो जास्त आहे. आणि आपण आयुर्वेदा संस्कृतीतून आलोत. कुठून आलोत? आयुर्वेदा भारतीय संस्कृती. धन्वंतरी भगवंताने अवतार घेऊन सांगितलंय. भगवंतापेक्षा कोण महान डॉक्टर आहे हो? त्यांनी सांगितलं की शरीर कसं क्युअर राहू शकतं. मग आपण लोकांना हे सांगू शकतो की सर न्यूट्रिशनची गरज आहे. मग या फॉरेनच्या कंपन्या आज भारतात आहेत का नाही? ज्या न्यूट्रिशन देऊ राहिल्या, ज्या डब्यात डोब्यात देऊ राहिल्या. मेडिकलमध्ये बघा ना, बोर्नव्हिटा आलं, कॅप्सूल आल्या, टॅबलेट आल्या, लिक्विड आल्या. कुठल्या मेडिकलमध्ये बघा तुम्हाला हे प्रोडक्ट दिसतील, पण त्याच्यात केमिकल मिक्स. मग आज जर बघितलं तर आपल्या सप्लिमेंट शिवाय आपण जगू शकत नाही. सप्लिमेंटची फार गरज. हे जसं मी तुम्हाला समजतोय, मला समजलं आणि असे मागच्या 50-60 वर्षापासून भारतात हे प्रोडक्ट विकले. मग अशा वेगळ्या वेगळ्या कंपन्यात. आणि याची सप्लिमेंटची गरज का आहे? कारण की जर सप्लिमेंट तुम्ही खाल्ले तर तुमच्या लाईफ स्पॅन इन्क्रीज होऊ शकतो. पहिला बेनिफिट म्हणजे काय? तुमचं लाईफ 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षांनी वाढो. तुम्ही रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फुल एनर्जेटिक असताल, म्हणजे तुमचं काम पण जास्त होईल. दुसरी गोष्ट, तुमच्या स्किन मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल, म्हणजे तुम्ही यंगर लुक दिसायला लागतात. कोणाला वाटतं आपण म्हातारा दिसायला पाहिजे? कोणालाच नाही वाटत. तर मग आपला लुक पण आपण बदलू शकतो. म्हणजे म्हातारा माणूस पण थोडा तरुण हो, कमीत कमी 10-20 वर्ष डिफरन्स काढू शकतो आपण. काय वाटतं? न्यूट्रिशनमुळं.
स्मार्ट दिसू शकतात. त्यानंतर हॉस्पिटलचा कॉस्ट कटिंग होऊ शकते. आणि एकट्याचीच नाही तर पूर्ण घरामध्ये जेवढे आहेत ना कुटुंब, त्या सगळ्याची कॉस्ट कटिंग आपण करू शकतो. मग असे एवढे प्युअर, एवढे सुंदर प्रोडक्ट, हे सप्लिमेंटची गरज आहे. आणि मग आता हे सप्लिमेंट, आमचे जे सप्लिमेंट आहेत हे आयुर्वेदाला धरून आहेत. 12 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ह्या प्रोडक्ट्समध्ये हायर लेवलचे इन्ग्रेडियंट वापरले जातात. गव्हर्नमेंटचे जे इन्ग्रेडियंटचे, प्रोडक्टचे नाव, प्रोडक्टची क्वालिटी, याची डॉक्टरची टीम R&D करून आमचे प्रोडक्ट क्रिएट करते. ट्रायल होतात. फायनल ट्रायलला 100% सगळे कॉर्नर चेक झाल्यावर हे प्रोडक्ट्स आपल्या सोबत येतात गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनी.